नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शिकवणार आहे देवघर तोरण कसं करायचं ते. गेल्या भागात मी शिकवलं की दाराचं तोरण कसं करायचं ते. तर ते तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आवडलेलं आहे आणि बऱ्याच जणींनी केलंसुद्धा आहे. त्याबद्दल धन्यवाद. आज मी तुम्हाला शिकवणार आहे देवघर तोरण कसं करायचं. आता बघा, गणपतीचाही उत्सव येत आहे, त्यामुळे हे देवघर तोरण मी जे दाखवणार आहे ते तुम्ही नक्की करा आणि तुमच्या देवघराला लावा. खूप सुरेख सुंदर असं तोरण आज आपण बघणार आहोत. अगदी अर्ध्या एक तासात होऊन तुम्ही अगदी पटकन ते देवघराला लावू शकता असं तोरण आज आपण करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 6 नंबरचे मोती कलरचे मणी, 5 नंबरचे हिरव्या कलरचे मणी आणि निळ्या कलरचे मणी आहेत 5 नंबरचे आणि पोपटी कलरचे मणी हे 5 नंबरचे. म्हणजे हे तीनही 5 नंबरचे मणी आहेत आणि मोती कलरचे जे घेतलेले आहेत ते 6 नंबरचे मणी आहेत आणि 50 नंबरचा तंगूस धागा घेतलेला आहे मी. सुई आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची. ओके, 6 नंबरची सुई वापरायची आहे. तर आता आपण बघूया देवघर तोरण कसं करायचं ते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि गौरी हर क्रिएशनला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. ओके, आणि मेन म्हणजे तुम्ही बेल आयकॉनच्या इथे ऑलच्या इथे क्लिक करा, कारण तुम्हाला सगळ्या पोस्ट त्या आहेत त्या तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे येत राहतील. कारण बरेच जण मला ह्याचा व्हिडिओ आहे का, ह्याचा व्हिडिओ आहे का बाकीच्याचा हे विचारत असतात. तर जर तुम्ही ऑलच्या इथे क्लिक केलं तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्याकडे नोटिफिकेशनद्वारे सगळे व्हिडिओ येत राहतील. ओके, तर ऑलच्या इथे क्लिक करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर. तर आता आपण बघूया देवघर तोरण कसं करायचं ते. तर सुरुवातीला धाग्यामध्ये 4 मोती कलरचे मणी घ्यायचे. तुम्हाला इथे जर पांढरे मणी वापरायचे असतील तर तेही वापरू शकता. तर 4 मणी ओवून घेतल्यानंतर शेवटचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि 4 मण्यांचं सर्कल करायचं आहे. अगदी जे सुरुवात आहे ज्यांची मोत्यांच्या गोष्टी करण्याची तेही हे तोरण अगदी सहजपणे करू शकतात. इतकं सोपं तोरण आहे. आता ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा. चार मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर आता धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे. 3 मोती कलरचे मणी ओवून घेतल्यानंतर जिथून धागा निघाला आहे त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा. अशा प्रकारे आता परत ह्या 1 2 3 मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा. म्हणजे 4 मण्यांमधून एकूण म्हणजे या चौकोनातून धागा फिरवून घ्यायचा आणि परत धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि पुढचा चौकोन करायचा आहे. परत धाग्यामध्ये 3 मोती कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा निघालेला आहे त्या मणीतून धागा बाहेर काढायचा. परत ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवायचा आहे आणि परत असेच आपल्याला म्हणजे तुमचं देवघराची लेंथ काय आहे त्याप्रमाणे ही पट्टी सलग करायची आहे. ही अशीच सेम 4 चौकोनाची पट्टी करत जायचं आहे तुमच्या देवघराचं माप घेऊन. ओके, तर ही आपण पूर्ण करून घेऊया. आता इथे बघा, मी ही 10 चौकोनाची पट्टी करून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या देवघराच्या लेंथनुसार पट्टी करून घ्या. तुमचं जे देवघराचं माप आहे त्या मापानुसार ही पट्टी करून घ्यायची आहे. मी ऑलरेडी हे तोरण केलेलं असल्यामुळे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून हे 10 चौकोनाची ही पट्टी केलेली आहे. तर आता पुढे काय करायचं, तर हा पहिला चौकोन आहे तो सोडून द्यायचा आहे. दुसऱ्या चौकोनाचा जो हा खालचा मणी आहे इथून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 3 हिरवे मणी आणि 4 निळे मणी असे एकूण 7 मणी ओवून घ्यायचे. 3 हिरवे मणी आणि 4 निळे मणी असे एकूण 7 मणी ओवून घ्यायचे.
आणि हा जो शेवटचा मणी आहे निळा मणी, त्यातून धागा बाहेर काढायचा आहे असं वरच्या बाजूने, म्हणजे इथे हा चौकोन तयार होईल. आता ह्या चौकोनातून या चारही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. या चारही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. या चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 3 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे. आधी या चारही मण्यांमधून धागा फिरवून घेऊन हा जो बाजूचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे. हे अशा प्रकारे हा आपला खाली चौकोन येईल. हे बघा, हा असा चौकोन आला पाहिजे. तर हा जो मणी आहे, ह्या हिरव्याला लागून जो मणी येतो त्या मणीतून धागा बाहेर काढून घेतलेला आहे आणि धाग्यामध्ये 3 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि जिथून धागा आपला निघाला होता या मोती कलरच्या मणीमधून, त्याच मणीमध्ये धागा घालून बाहेर काढायचा आहे अशा पद्धतीने. ओके. आता या 1 2 या 2 हिरव्या मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा. ह्या 2 वरच्या हिरव्या मणीतून धागा बाहेर काढून घेतल्यानंतर धाग्यामध्ये 5 पोपटी मणी ओवून घ्यायचे. 5 पोपटी मणी आणि 4 हिरवे मणी. ह्या 2 हिरव्या मण्यातून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 5 पोपटी मणी आणि 4 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो शेवटचा हिरवा मणी आहे त्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढायचा आहे. म्हणजे इथे पण असा हा चौकोन तयार होईल. आता या चारही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा. चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर जसं आपण इथे ह्या निळ्या मणीतून लगेच हिरव्याच्या बाजूच्या निळ्या मणीतून धागा बाहेर काढला आहे, तसंच इथे सुद्धा केलेलं आहे. आता धाग्यामध्ये 5 पोपटी मणी ओवून घ्यायचे. खूप सिंपल, साधं आणि खूपच सुंदर दिसणारे हे तोरण आहे. तर तुम्ही, मला तरी वाटतं प्रत्येकाने नक्की ट्राय करावं. 5 मणी ओवून घेतल्यानंतर हे जे 2 हिरवे मणी आहेत त्यातून धागा बाहेर काढायचा अशा प्रकारे. बघा किती सुंदर दिसतंय ते. आता हे सेम डिझाईन आपल्याला सगळीकडे करायची आहे. तर आता ह्या एका मोती कलरच्या मणीमधून धागा बाहेर काढूया. प्रत्येक वेळेला धागा हा नीट व्यवस्थित घट्ट ओढून घ्या, म्हणजे तोरण सुंदर येईल. आता 1 2 हे 2 चौकोन सोडायचे आणि तिसऱ्या चौकोनावर आपल्याला ही सेम डिझाईन करायची आहे. तर आता ह्या तिसऱ्या चौकोनाचा हा जो खालचा मणी आहे तिथपर्यंत धागा घेऊन यायचा आहे. असं सरळ जायचं नाही आहे. प्रत्येक मण्यांमधून धागा बाहेर काढत या तिसऱ्या चौकोनाच्या खालच्या मणीमध्ये यायचं आहे. तर ह्या मणीपर्यंत धागा घेऊन येऊया. आता बघा, मी या तिसऱ्या चौकोनाच्या खालच्या मणीतून धागा बाहेर काढलेला आहे. धाग्यामध्ये परत 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे आणि 4 निळ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आणि हा जो शेवटचा मणी आहे निळा मणी, त्यातून धागा बाहेर काढायचा. की हा चौकोन तयार होईल. आता ह्या चारही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे. चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतलेला आहे, बरोबर. आता धाग्यामध्ये परत 3 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे
आणि जिथून धागा निघाला आहे या मोती कलरच्या मणीमधून त्याच मणीमध्ये परत धागा घालून बाहेर काढायचा आहे। आता जे खालचे 2 हिरवे मणी आहेत त्यातून धागा बाहेर काढायचा आहे। आणि इथे 5 पोपटी मणी ओवून घ्यायचे। पाच पोपटी मणी आणि 4 हिरवे मणी। पाच पोपटी मणी 4 हिरवे मणी ओवून जो शेवटचा हिरवा मणी आहे त्यातून धागा वरच्या दिशेने बाहेर काढायचा आहे। अशी सुई वर काढायची की चौकोन तयार होईल। आता ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा। धागा फिरवून घेतल्यानंतर परत धाग्यामध्ये 5 पोपटी मणी ओवून घ्यायचे। पाच पोपटी मणी ओवून घेतल्यानंतर हे जे 2 वरचे हिरवे मणी आहेत त्या हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। परत हा जो मोती कलरचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा। हे बघा अशा प्रकारे ही दुसरी डिझाईनही आपली तयार झालेली आहे। बघा किती सुंदर दिसतंय हे तोरण। ते पूर्ण झाल्यावर तर खूपच सुंदर दिसतं। आता अजून एक मी तुम्हाला स्टेप दाखवते कशी करायची ते, मग आपण पूर्ण झालेलं कंप्लीट झालेलं तोरण बघूया कसं दिसतं ते। आता काय करायचं आहे तर 1 2 3 तिसऱ्या चौकोनाचा जो खालचा मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे आणि परत हीच डिझाईन करायची। तर आपण हा धागा इथपर्यंत घेऊन येऊया। आता ह्या खालच्या एका मणीमधून धागा बाहेर काढून घेतलेला आहे आणि धाग्यामध्ये 3 हिरवे मणी 4 निळ्या कलरचे मणी असे एकूण 7 मणी ओवून घेतलेत। आणि हा जो शेवटचा निळा मणी आहे त्यातून धागा अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे। हे बघा हा शेवटचा मणी आहे त्यातून ही सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची म्हणजे हा चौकोन तयार होईल। आता ह्या 4ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा। कुठेही जास्त अशी भरगच्च डिझाईन वगैरे नाही, खूप सुटसुटीत आणि सुंदर तोरण आहे। ओके, आता ह्या निळ्या मणीमधून धागा बाहेर काढलेला आहे। हे बघा हा दुसरा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढलेला आहे। आता धाग्यामध्ये 3 हिरवे मणी ओवून घ्यायचे। तीन हिरवे मणी ओवून घेतल्यानंतर जो मोती कलरचा मणी होता मोती मणी होता त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा आहे। आता जे खालचे 2 हिरवे मणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढायचा। आता इथे 5 पोपटी मणी ओवून घ्यायचे। आता हा धागा संपलेला आहे तो मी जॉईन करून घेते आणि पुढची स्टेप बघूया। आता ह्या हिरव्या मण्यांमधून वरच्या 2 हिरव्या मण्यांमधून धागा बाहेर काढल्यानंतर धाग्यामध्ये 5 पोपटी मणी 3 हिरवे मणी असे एकूण 5 पोपटी मणी आणि 4 हिरवे मणी 9 मणी एकूण ओवून घ्यायचे आणि हा जो शेवटचा मणी आहे त्यातून धागा बाहेर काढायचा आहे। अशा पद्धतीने हा चौकोन तयार झाला।
आता ह्या चारही मण्यांमधून धागा फिरवून घेऊया। ह्या चारही मण्यांमधून धागा फिरवून घेतल्यानंतर हा जो वरचा हिरवा मणी आहे, हे बघा असं लावून बघायचं म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो। हा जो मध्ये जो हिरवा मणी येतो चौकोनाचा जो वरचा, त्या मणीतून धागा बाहेर काढायचा आहे आणि धाग्यामध्ये 5 पोपटी मणी ओवून घ्यायचे आणि हे जे 2 हिरवे मणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढायचा आहे। दोन हिरव्या मणीतून धागा बाहेर काढल्यानंतर हा जो मोती मणी आहे जिथून आपण सुरुवात केली होती, धागा बाहेर काढला होता सुरुवातीला, त्याच मणीमधून धागा बाहेर काढायचा। आता 1-2 मण्यांमधून धागा बाहेर काढून घ्यायचा। दोन मण्यांमधून मी धागा बाहेर काढलेला आहे। आता इथे एक गाठ मारायची आणि परत 2 मण्यांमधून धागा बाहेर काढायचा। 1 किंवा 2 मण्यांमधून काढला तरी चालेल। 2-3 मण्यांमधून धागा बाहेर काढून इथे धागा कट करायचा। तर अशा प्रकारे हे सुंदर असं तोरण तयार होतं। हे मी तुम्हाला छोटंसंच असं एक करून दाखवलेलं आहे। अशाच प्रकारे पूर्ण आपण हे करायचं आहे आणि आता बघूया हे पूर्ण झालेलं तोरण कसं दिसतं ते। तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा। जर तुम्ही मोत्यांच्या गोष्टींची ऑर्डर घेणारे तुमच्यापैकी कोणी असेल तर ह्याचे तुम्ही भरपूर लॉट करून विकू शकता। अगदी पटकन होणारं तोरण आहे आणि तुम्ही प्रत्येकाने हे नक्कीच करून बघा आणि देवघराला लावल्यानंतर कसं वाटतं हेही मला सांगा। तर आता हे पूर्ण झालेलं तोरण कसं दिसतं हे बघूया। एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली ती म्हणजे काही जणांना जर तोरणपट्टीला हुक कसं लावायचं हे माहीत नसेल तर तेही मी दाखवते आता। व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा, मध्ये कुठेही स्किप करू नका, कारण मला जेव्हा काय काय आठवेल त्यावेळेला मी ते सांगत असते। आता हे हुकाचं मला आत्ता आठवलं की काही जणांना माहिती नसतं कसं हुक लावतात, तर तेही मी आता दाखवत आहे। तर सुरुवातीचा जो चौकोन आहे तो सोडून द्यायचा आहे आणि हा जो दुसरा चौकोन आहे त्यातला वरचा जो मणी आहे त्यातून धागा बाहेर काढून धाग्यामध्ये हे 6 नंबरचे मोती कलरचे जे आपण आता पट्टीसाठी यूज केले होते ते मणी हे 5 मी ओवून घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढं हुक मोठं हवं असेल तेवढं तुम्ही मणी घ्यायचे आहेत ओवून। ओके, तर हे मी 5 मणी ओवून घेतलेत। जिथून धागा निघाला होता त्याच मणीतून धागा बाहेर काढायचा अशा पद्धतीने। अशाच पद्धतीने हे जिथे जिथे तुम्हाला हुक करायचे आहेत त्या ठिकाणी हे असेच हुक करायचे आहेत। आता हे जे 6 मण्यांचं सर्कल झालेलं आहे ह्या 6ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे। मग इथे एक छोटीशी गाठ मारायची, सिंगल गाठच, आणि प्रत्येक मण्यांमधून काढून परत दुसरं हुक करायचं आहे। ओके, तर हे हुक कसं करायचं हेही मी तुम्हाला दाखवलेलं आहे, शिकवलेलं आहे। आता आपण पूर्ण तोरण झालेलं कसं दिसतंय ते बघूया। तर हे देवघर तोरण लावल्यानंतर बघा कसं सुंदर दिसतंय ते। तर तुम्ही प्रत्येकाने हे तोरण नक्की ट्राय करून बघा। येणाऱ्या गणपती उत्सवाला तुमच्या देवघराला हे तोरण नक्की लावा। अगदी पटकन होणारं असं तोरण आहे हे। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। ज्यांना मोत्यांच्या गोष्टींची आवड आहे अशांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून नक्की पोचवा। थँक्यू।